तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। चल तेरा रहे माँ रंग बिरंगा, ऊंचा आसमां से तेरा तिरंगा। जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने। रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। आदर्श नागरिकांचा हा सन्मानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करणार आहोत। आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व कर्तृत्ववान, आचाराने विचाराने, हिंदी महासागराच्या खोलीचे असणारे व हिमालयाच्या उंचीच्या ठिकाणी असणारे सर्व मान्यवरांचं मी पनवा बारतर्फे सहर्ष स्वागत करतो। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री सतीश सरगडे सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। कृपया त्यांनी स्टेजवर यायचे आणि अध्यक्षस्थान स्वीकारायचे। माननीय आताच आदेशपदाची जी सूचना मांडली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे। माननीय सतीश सरगडे सर हे CBI ऑफिसर आहेत, तसेच एक देशसेवेचे काम ते आपल्या पद्धतीने करत असतात। आज त्यांना हा मानाचा सन्मान आपल्या पनवा पार्क हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे दिला जात आहे। तसेच आपल्या सोसायटीमध्ये पहिल्यापासूनच समाजसेवा करणारे माननीय श्री अबुराव साळवे सर, माननीय श्री संदीप हिंदे काका, माननीय श्री गोरे काका, माननीय श्री माशाळ काका, माननीय श्री राजेंद्र बोला सर, विजय उजल सर, जॉर्ज गजाननी सर आणि भानुदास रावदे सर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे आणि आदरास्थ व्हायचे। सर्वांनी पुढे या। प्रीतम सर खुर्च्या कमी असेल तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय प्राध्यापक श्री वसंत कांबळे सर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आदरास्थ व्हायचं।
या भारतभूमीला वंदन करून, तिरंग्याला वंदन करून मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून घ्यावं. सर्व महिलांना विनंती पुढे स्टेजवर यायचं. पुढे चेअर आहेत बसायला, उभे राहून 2 तासाचा कार्यक्रम आहे पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे माननीय सागर गोडलकर सर यांना विनंती स्टेजवर यायचं. साहेब एक खुर्ची घ्या. DJ थोडाफार म्युझिक. मान्यवरांना विनंती करतो की प्रतिमेचं पूजन करून सर्व प्रतिमेंना हार अर्पण करायचा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की ध्वजारोहण करून घ्यायचं. बस यही बात हवाओं को बताए रखना, बस यही बात हवाओं को बताए रखना. रोशनी होगी चरागों को जलाए रखना, रोशनी होगी चरागों को जलाए रखना. लहू देकर की है हिफाजत अपने शहीदों ने, ऐसे अपनी वंदे वंदे. झेंडा व्यवस्थित करून घ्या. झेंडा व्यवस्थित करून घ्या. जरा हलवा झेंडा साहेब. हॅलो अरे एक साथ अरे राष्ट्रीय झंडे के लिए सामने सलाम देंगे. सामने सलामी. 1 2 एक साथ सामने सलामी देंगे. सामने सलामी. 1 एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य
तिरंगा उच्छल जलती तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे एक साथ ध्वजगीत शुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणव पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणव पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा विजयी विश्व तिरंगा प्यारा हाथ नीचे दिल को भी नारे लगाएंगे जोर से बोलो भारत माता की बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे 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 स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा वतन के नाम पर बोला गया हर लफ्ज महान है वतन के नाम पर बोला गया हर लफ्ज महान है वतन ही मेरा काबा वतन ही हमारी काशी है वतन ही हमारा ईमान है वतन ही मेरी गीता है वतन ही मेरा संविधान है वो तो हमारा हिंदुस्तान है आपल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो व आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करतो आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय वसंत कांबळे सर प्राध्यापक हे आपल्या देशावर आधारित एक क्रांतिगीत गाणार आहेत सर्वांनी त्यांचं टाळ्यावरून स्वागत करायचं देशासाठी लढले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले तो तुरुंग तो उपवास तो तुरुंग तो उपवास सोशिला किती वनवास सोशिला किती वनवास कुणी फासावरती चढले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमनगरी ध्वज फडफडले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले आराट ध्वज साक्षीला करू वंदना आपण त्याला आराट ध्वज साक्षीला करू वंदन आपण याला जय गीत गाऊया आपुले 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 हे अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले 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 ते अमर हुतात्मे झाले ते अमर
अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जय हिंद, जय भारत. ते छोटंसं गीत गातील. सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवायच्या. शान पे सदके देश है है मेरे. क्या तेरी धूल से बढ़ के, ओके. तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. है हर्जी दीवाने की, जहाँ बोल सुहानी देखी, एक रोज बड़ी मेरी शान हो. कभी याद करे तो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र नशा मेरा नाम हो. ओ देश मेरे, तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. रंग बिरंगा ओ ऊंचा आसमान से वो तेरा तिरंगा, जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूरों में जो भी तू चुने. रेशम का हो निशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू चुने. ओ देश मेरे, तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. थँक्यू जॉस. यानंतर आपल्या सोसायटीमधील युवांश देशपांडे छोटंसं गीत सादर करतील. कविवास. आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आपल्या शिला बाबू काकू हे आपल्यासमोर राष्ट्रगान सादर करणार आहेत. राष्ट्रगान सादर होताना सर्वांनी राष्ट्रगानाचा सन्मान म्हणून 2 मिनिटं फक्त उभं राहायचं. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य दाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की येऊ शकता. वंदे मातरम. सारा जहां देख लिया है, कभी भी तेरे जैसा कोई नहीं है. ऐसा तरसा दुनिया को मान, कभी तेरे जैसा कोई नहीं. मैं गया भी बस तेरी याद भी, तुझको
शब्द बोलणार आहे तिच्या टाळ्यावर मी वाजलं आणि माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला काही सांगणार आहे 15 ऑगस्ट त्याबद्दल एक कविता आहे. ही विनंती भगतसिंग सुखदेव सुभाषचंद्र बोस गांधीजी लोकमान्य टिळक या क्रांतिवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून या क्रांतिवीरांना मागे प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. जय जय भारत. कुमार रुद्र पाटोळे 2 शब्द आपल्याला सांगतील. रुद्रा. Good morning everyone. My name is Rudra Abhijit Patole. Happy Independence Day to all. India got its freedom on 15 August 1947. We are lucky to live in free country. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone. My name is Rutvi. Today is 15th August. I wish you all a very happy Independence Day. We are celebrating 78th Independence Day of our country. It is a special day of our country. It was August 15th, 1947. We become free from British rule. Independence Day reminds us of the importance of unity and let's promise to be good. Thank you. गोरेगाव आपल्याला 2 शब्द सांगतील. परमपवित्र केदारनाथ वंदे मान्यवर प्रदेशस्नेही नमस्कार. आज आपण 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. माझं एकच म्हणणं आहे की 77 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 78 वर्ष आपण प्रयत्न म्हणजे स्वातंत्र्य देत असताना माझ्या बालमित्रांना मला एक विनंती करायची ज्याही शाळेत शिक्षण घेतात की आपण आपला देश हा कसा श्रीमंत देश किंवा गरीब कृषीप्रधान आहे पण ह्या कृषीप्रधान देशासाठी आवश्यक असणारं ज्ञान म्हणजे तुम्ही त्या विषयात किंवा त्या ह्याच्यात पारंगत व्हा जेणेकरून आपल्याला कुठल्याही क्षणी म्हणजे आता अन्नधान्याचा हा येणारा उद्या आपली लोकसंख्या एवढी वाढत आहे आणि उद्या येणारा तुटवडा जो आहे अन्नधान्याचा या संदर्भामध्ये विचार करण्याची वेळ आली आहे. आपण एवढं अन्नधान्य पिकवलं पाहिजे की आपल्या 140 नाही 200 कोटी उद्या होणारी जनसंख्या त्या जनसंख्येला मग त्याच्यासाठी काय पाहिजे तर आपल्याला पिकांचा अंदाज पिकं येणं पिकं घेणं आणि हा सगळा विषय आपण म्हणजे त्या दिशेने आपल्याला शिकणं आवश्यकच आहे. दुसरी गोष्ट आपला देश हा खूप प्रत्येक वाटेतून चाललेला आहे. म्हणजे बघा आज बांगलादेश आहे पाकिस्तान आहे किंवा आपलं चीन आहे याच्याशी आपल्याला 2 हात करावे लागत आहे. संरक्षण खर्चात आपल्याला खूप मोठी वाढ करावी लागत आहे किंवा त्यांना संरक्षण खर्चात आपल्याला खूप मोठं योगदान द्यावं लागत आहे. त्याच्यामुळं महागाई आणि हे सगळे विषय आलेच. पण का चीनने जर उद्या भारतावर आक्रमण केलं आणि काही भाग घेतला तर आपण त्याला म्हणू शकतो का
की आमच्याकडे महागाई वाढू नका किंवा आम्हाला असं काही करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता आपण देशाला साथ दिली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय भारत. माननीय पाहुण्या माजी प्राचार्य सिद्धूताई कांबळे त्या आपल्याला दोन शब्द व्यक्त करते. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या समितीचे त्यांना अभिवादन करतो. तसेच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आपल्या प्राणाची आहुती करून जे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपल्या जीवाची बाजी केलेली आहे, त्याचबरोबर अनेक क्रांतिकारी जे होऊन गेले त्यांनाही माझा मानाचा मुजरा. आणि या क्रांतिवीरांनी आपल्या घरादाराचा त्याग केलेला आहे आणि प्राणांची आहुती दिलेली आहे, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता त्यावेळची परिस्थिती फार, आपला भारत देश कृषीप्रधान देश होता. अन्नधान्याला कशाला तुटवडा नव्हता. भरपूर अन्नधान्य, चहाचे मळे, मसाल्याचे पदार्थ हे सगळं आपल्या भारतात होतं. आणि याची लूट करण्यासाठी इंग्रजांनी आगमन केलेलं आहे. आणि आगमन करून आपल्या भारतातील चहाचे मळे लुटलेले आहेत, चहा मसाल्याचे पदार्थ हे लुटलेले आहेत. आणि यांना शोध देण्यासाठी हे क्रांतिवीर लुटलेले आहेत आणि त्यांना इकडे येऊ दिलेलं नाही. आणि त्यासाठी इंग्रजांनी भारतात येऊन इंग्रजांची वाणी अमृताची आणि करणी कसा वाटतो ते भारतात त्यांनी प्रवेश केला आणि सगळा भारत आपल्या काबीज केलेला आहे. आणि याला शोध देण्यासाठी क्रांतिवीर अहोरात्र झुकलेले आहे आणि अन्न पाण्याविना त्याला फाशी सुद्धा द्यावी लागलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य केव्हा तर 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेलं आहे. 14 ऑगस्टच्या 12 नंतर ती रात्र काळ रात्र अशी होती, अमावस्येची रात्र होती. आणि त्या अमावस्येच्या रात्री आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे कुणामुळं तर या क्रांतिवीरांमुळं. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी पनामा सोसायटीतील सर्व बंधू भगिनी चांगल्या मोठ्या संख्येने हजर झालेले आहेत. आणि अशा तऱ्हेनं हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि आपण 15 ऑगस्ट 2024ला हा मोठ्या उत्साहानं हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय भारत, जय संविधान. इच्छेने बोलायचं असेल, गाणं गायचं असेल तर स्टेजवर यावं. त्याच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ठीक आहे. यानंतर आपला पुढील कार्यक्रम आहे आपल्या सोसायटीमध्ये अहोरात्र काम करणारे सिक्युरिटी गार्ड यांचा सत्कार समारंभ. तसेच आपल्या सोसायटीमध्ये साफसफाई कामगार करणारे सर्व महिला व बंधू यांना भेटवस्तू देऊन आपल्या सोसायटीतर्फे तसेच श्रीमती रेखा देशपांडे यांच्यातर्फे किंवा यांच्या कुटुंबातर्फे त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन आपण स्वागत करणार आहे. तुम्ही सर्वप्रथम सफाई कामगार सर्वांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. आपण सर्वांनी स्टेजवर यायचे व मान्यवरांनी त्यांना भेटवस्तू व गुलाबाची फुले द्यायचे अशी मी विनंती करतो. सफाई कामगार आहेत आपले, त्यांच्यामुळं आपली सोसायटी स्वच्छ राहते आणि ह्यांचा आदर सत्कार झाला पाहिजे. म्हणून आज ह्या निमित्ताने यांच्यासाठी आम्ही मास्क वाटप करणार आहोत आणि ह्याचा सगळ्यांनी आदर करावा. कारण स्वच्छता छान सफाई सगळी सोसायटी एकदम सुंदर ठेवतात म्हणून आपण निरोगी राहतो. भारताच्या स्वच्छता अभियानामध्ये यांचा फायदा वाटा आहे. त्याच्यामुळे यांच्या गरजेचा दृष्टिकोन बदलावा आणि यांच्या आरोग्यासाठी आज आम्ही देतो. सगळ्यांनी पुढे रोज आणि मास्क यांना दिले पाहिजेत कारण त्यांना मिळणाऱ्या आपल्या पगारातून हे सगळे खर्च हे करू शकत नाही. आणि यांच्या आरोग्याचा प्रश्न वगैरे प्रश्न असतो त्या कचऱ्याचा. आपल्याला आपलं कचऱ्याचं बकेट साफ करणं होत नाही. हे सगळ्यांचे कचरा व्यवस्थापन करतात. दुसरी गोष्ट म्हणजे यांचं विमा वगैरे काढलेला नसतो की आपण छोटीशी मदत त्यांना करू शकतो. मास्क आणि वगैरे साजरे करतात हॉटेलमध्ये आपण एवढे पैसे खर्च होतो. पण ह्या लोकांचा खरंच विचार केला गेला पाहिजे. ते पण एक माणूस आहे. धन्यवाद. भारत माता की जय.
मान्यवरांनी त्यांना गुलाबाचं फुल देऊन स्वागत करायचं आहे. एकदम प्रफुल्ल मांडसाहेब गुलाबाची फुलं असतात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. कळालं पाहिजे समाजसेवेचं. चला धन्यवाद. यानंतर ना त्यासाठी मी गुरु विजय सोनू आणि रवी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय आणि आपला मान सन्मान घेऊन जायचं. पलीकडनं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. यानंतर सर्व गार्ड टीम स्टेजवर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे. यानंतर आपल्या STP ऑपरेटरचं काम करणारे माननीय बाळासाहेब निर्वळ यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे. आपलं सत्कारावर स्वागत केलं जाणार आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की माननीय बाळासाहेब निर्वळ यांचं स्वागत सत्कार करायचं. माननीय बाळासाहेब निर्वळ यांनी स्टेजवर यायचे. ठीक आहे. गुलाबाचं फुल देऊन स्वागत करा. असाच गुलाबाच्या फुलासारखा हसत राहा. आणि आज खरं म्हटलं आज आपला 15 स्वातंत्र्य दिला आहे. तुमच्या समोर ज्यांनी केलेलं आहे या देशामध्ये अशी माणसं निर्माण झाल्याशिवाय म्हणजे काय म्हणतो कसा किंवा एका एकत्र येणं एकत्र मागून ठेवणं संघ साखी भूमिका जी असते ती यांच्यामुळे आली लक्षात घ्यायची. आणि अशी माणसं मला माझ्या साहेब मला एवढा अनुभव वाटला काय असे ना की आपल्यात अशी माणसं पाहिजे. तसं युवा पिढी जो आपण म्हणतो की देशासाठी युवा पिढीचे बलिदान जे लोकांनी स्वातंत्र्य मिळालं पण अशी पिढी पुढं आल्याशिवाय किती मोठा बरगस कार्यक्रम या ठिकाणी केला. आज मी पाहुणा होतो मला माहिती नव्हतं पण सर म्हणजे तुम्ही पुढे या थोडंसं काय होतं माहिती नसतं लोकांना काही गोष्टी कळत नसतात आणि ह्या अनवधानानं कुणाच्या डोक्यात नाही कडून जातात. मला सांगा देश स्वातंत्र्य करण्यासाठी एवढं लोकांनी काय केलं आणि आपण 10 मिनिटं 5 मिनिटं यावर होऊ शकत नाही का त्याचे उत्तम उदाहरण त्यांनी आज इथे बघून आपण त्यामुळं हे सगळे श्रेय या कार्यक्रमाचं आजच्या हे सर्वांच्या वतीनं हे प्रमुख पाहुणा असून सुद्धा आम्ही अध्यक्षाला विनंती करतो आणि सोसायटी काही काका यांना की त्यांचा सत्कार इथं इथे सत्कार करावा असंच बोलावं असं त्यांनी काय पुढच्या पुढे सार्थक करावे आणि सगळ्यांना असं उत्साह देखील मान्य करावं. धन्यवाद सर. खूप अभिमानास्पद गोष्ट आपल्या सोसायटीमध्ये मागच्या 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत घडली आहे. एकी समंजसपणा आपुलकी
आणि जिव्हाळा हे काय असतं ह्या गोष्टीतनं दिसून आलं. पोझिशन भेटल्याच्या नंतर आपल्या सोसायटीमध्ये जे आपल्या सोसायटीची जी सार्वत्रिक निवडणूक होती त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे उमेदवारी अर्ज भरले होते त्या उमेदवारी अर्जाला कुठलाही विरोधाचा अर्ज न जाता आपली सोसायटीचं पहिलंच इलेक्शन हे बिनविरोध झालं आहे. त्यासाठी सर्वांचं अभिनंदन करतो. भविष्यातही आपण सर्वांनी अशाच पद्धतीने एकत्रित राहून सोसायटीच्या हिताचे व सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी काही योग्य दिशेने पावले उचलावीत अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या सर्व गोष्टींचे आभार मानण्यासाठी मी माननीय गोरे काकांना स्टेजवर आमंत्रित करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि गुलाबाचं फुल देऊन त्यांचं स्वागत करतो. स्टेजवर यायचे 2 मिनिटं फक्त एक फोटो सेशन. नारळ आणि गुलाबाची फुलं जरी तुमच्याकडे आमच्याकडे तुम्हाला स्वागतासाठी नसतील तरी आम्ही तुम्हाला शब्दांच्या फुलांनी आणि सुमनांनी तुमचं स्वागत करू. सर्वांनी स्टेजवर यायचं. नवचर्चित सभासदांना मी विनंती करतो की स्टेजवर यायचे 2 मिनिटं. सर्व सभा माननीय श्री सूर्यकांत कुराडकर सर, माननीय श्री प्रसाद गवळी सर, सौ पूजा गुजर, सौ सोनम सहाने, सौ आशा गायकवाड तसेच इतर सर्व सभासदांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे. सौ अस्मिना शेख, वर्षा ठाकूर 2 मिनिटांसाठी या स्टेजवर. ठीक आहे, या जेवढे आहेत तेवढ्या. सूर्यकांत सर पुढे या. माननीय सौ सरिता परदेशी यांना सुद्धा मी विनंती करतो की स्टेजवर यायचं. या स्टेजवरून कधी बोलण्याची संधी भेटेल किंवा भेटणार नाही, पण मी आपल्या सर्व सभासदांना एवढीच विनंती करून की सर्व सभासदांचा मान सन्मान आपुलकी सर्वांना एकत्र ठेवत पुढील 5 वर्ष आपण काम करावं. तसेच अखिलेश शिवरे सर आपण सुद्धा स्टेजवर यायचे. सर्वांनी स्टेजवर यायचं. माझ्याकडनं चुकून नाव उल्लेख जर कोणाचा राहिला असेल तर मी क्षमा मागतो. सर्वांची नावं आठवणं शक्य होत नाही. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ठीक आहे पुढील कार्यक्रमाची आपण वाटचाल करूया. वंदे वंदे अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो